महत्वाची बातमी, लोकसभेत तिकीट का कापलं हे अद्याप कळलं नाही असं पूनम महाजन यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या मतदारसंघाला मी भाजपचा बालेकिल्ला बनवलेला असं महाजन म्हणाल्या। तर तुम्ही काही चुकीचं केलं असं मला दिल्लीतून कोणी सांगितलं नाही। महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल असं पूनम महाजन म्हणाल्या। माझ्या वडिलांना मारण्यामागे काहीतरी षडयंत्र होतं असाही आरोप त्यांनी केलाय। प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असंही पूनम महाजन म्हणाल्या। लोकसभा निवडणुकीपासून सुरुवात करूया। काय नेमकं घडलं? तुमचं तिकीट कापलं गेलं, बरीचशी चर्चा होती की तुम्ही इनॅक्टिव्ह झालात, कार्यकर्त्यांसोबत तुमचा थेट संपर्क नव्हता, कार्यकर्ते नाराज होते आणि त्यामुळे पक्षाला निर्णय घ्यावा लागला। पण सत्य काय आहे नेमकं? कसं असतं, सनसनीखेज खबरासाठी हे सगळं ठीक आहे की कारण की जेव्हा कोणत्या सिटिंग खासदाराचं तिकीट समजा दिलं जात नाही तर त्याच्या मागे कारण मीमांसा होते। कधी कधी अशी हवा चालत असते, कार्यकर्ते असो मी असो, लोक म्हणणं शेवटी जेव्हा कारण कोणाला सापडत नाही ते काही ना काही कारण बनवणं ही पण गरजेची बाब असेल। पण असं मला कधी कुठे कोणी सांगितलं नाही आणि वाटलं नाही की कार्यकर्ते, कारण की माझ्यावर अजूनही कार्यकर्ते पूर्णतः सोबत आहेत। हा जिल्हा आम्ही काँग्रेसची जिल्हा होता तो भेदून आम्ही हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा बनवला। आदरणीय पंतप्रधानांना एक सीट त्यांच्यासाठी दिली। पण तुमचं तिकीट कापलं यामागे काही षडयंत्र होतं का? माझं मत आहे की दिल्लीतून मला असं काहीही, कारण की मी काम केलं आहे, दिल्लीत काम केलं आहे, पूर्ण देशात काम केलं आहे, महाराष्ट्रातून सुरुवात केली, असं कधीही असं मला कारण दिलं गेलं नाही आहे की तुमने ये किया गलत, तुमने वो किया गलत। तर मध्यमधून तुम्ही निवडणूक लढवली होती आणि ज्यावेळी तिकीटचं वाटप झालं त्यावेळी रेड फ्लॅग त्यावर ठेवण्यात आला होता, तुम्ही आक्षेप घेतला नाही यावर? नाही, मी माझ्या पार्टीत आक्षेप कशासाठी, एक तर रेड फ्लॅग लावला होता हेच मला कळलं नाही। तो रेड फ्लॅग कधीच मला दिसला नाही, रेड फ्लॅगचं टोकसुद्धा दिसलं नाही कधी, आणि ते फक्त माध्यमातूनच दिसत होतं। उद्धव ठाकरे यांनी पण कॉल केला होता जेव्हा त्यांना कळालं की तुमचं तिकीट कापलं। कुणाचा कॉल आला होता? ठाकरे मातोश्रीवरून कुणाचा कॉल आला होता का? ठाकरे परिवार आणि महाजन परिवार हे संबंध, नातं हे राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि ते फार छान पद्धतीने जपत ठेवले आम्ही। ती जपणूक अशी ठेवली आहे बघा, महाराष्ट्राची संस्कृती, भारतीय संस्कृती जी मी लहानपणापासून पार्टीत बघत आले आहे की वैचारिक मतभेद असू शकतात पण असे राजकीय मतभेदानंतर सुद्धा एक पारिवारिक कनेक्ट असतो आणि तो राहिला। त्यामुळे जुने संबंध असल्यामुळे फोन तर आमचे नेहमी चालू असतात, कारण की राजकारणाच्या पलीकडच्या गप्पा आमच्याकडे हजारो आहेत। आम्हाला राजकारणच फोनवर बोलायची गरज आहे असं काही नाही आहे। त्यामुळे दुःख वाटलं हे चांगलंच आहे ना, म्हणजे अजूनही ती राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे। पण अशी पण चर्चा होती की उद्धव ठाकरेंना सुद्धा वाईट वाटलं होतं की तुमचं तिकीट कापलं त्यामुळे। नाही, चर्चा नाही, खरं होतं ना, त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं। म्हणजे तुम्ही त्यांची सगळी मुंबईची भाषणं बघा, महाराष्ट्रातली भाषणं बघा, ते बोललेत आणि ह्याच्यात काही राजकीय मुद्दा बनवायची गरज नाही आहे। त्यांना वाईट वाटलं तर काही वाईट नाही आहे ना। याला धरून मग चर्चा पण सुरू झाल्या की आता पूनमताई शिवसेनेत जाणार का? बरेच प्रश्न या निमित्तानं पण उपस्थित केले जाऊ लागले। पण 6 महिन्यात तुम्हाला मी कुठे गेलेली दिसली आहे किंवा पुढच्या 60 वर्षात, आता जेवढी जगेन तेवढी मी, किंवा माझी आत्माही असो, ती भारतीय जनता पार्टीची आहे। पण मग आता तुमच्या मनामध्ये आमदारकी वगैरे लढवण्याचा काही विचार येत नाही? खासदारकी नाही दिली ते आमदारकी द्या, आमदारकी दिली नाही तर हे द्या, असा माझा स्वभाव नाही आहे। पक्ष प्रत्येकाविषयी बघा, संघटन सर्वोपरी आहे, हेच ब्रीदवाक्य घेऊन आम्ही नेहमी काम केले। माझ्या वडिलांना काम करताना बघितलंय, त्यामुळे मला हे नाही तर ते चॉकलेट द्या, छोटं चॉकलेट असलं नाही, माझा स्वभाव पण नाही आहे ना। मी कधी काही मागितलं आहे यानंतर, आणि इतकी मी माझ्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांना भेटले पण हा प्रश्न विचारला नाही क्यों हुआ, आगे क्या होगा। तुम्ही म्हणालात की 22 एप्रिल 2006 रोजी जे काही घडलं ते एक षडयंत्र होतं, बाबांना रोखण्याचा काहीतरी प्रयत्न होता। मी षडयंत्र म्हणले, पुढची वाक्य मी म्हटले नाही। माझं असं अजूनही मत आहे की जरी एका माणसाने त्यांना मारलं आणि त्यांनीच मारलं, ह्याच्यात काही हे नाही आहे, दोन राय नाही आहेत, पण ती गोळी आणि ती बंदूकसुद्धा वडिलांच्याच पैशाची होती, त्यामुळे वाद कसला आहे मला हे कळत नाही। पण त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे, काहीतरी वेगळं डोकं आहे, ते एक डोकं नव्हतं, हे मी अजूनही म्हणते। मी कधी प्रयत्न केला नाही की नेमकं षडयंत्र काय? हे झालं होतं तेव्हा मी फार लहान नव्हते, पण मला वाटतं मला कोणी सिरियसली तेव्हाही घेतलं नव्हतं, आणि हे मी काही वर्षांपूर्वीही बोललेले आणि TV9नी दाखवलेलं आहे आणि ह्याच्यावर चर्चा झाल्या। मला वाटतं आता त्याला मी फार ऑफिशियली गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की ह्याच्यावर थोडा अभ्यास केला पाहिजे, आणि मला वाटतं फक्त मी नाही, भरपूर लोक याचा विचार करतात की हे असं अचानक कसं झालं, ह्याच्या मागे काहीतरी मोठं आहे। कॅमेरा पर्सन कमलेश सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।